तर इथला प्रेम काय आहे, इथली निष्ठा काय, इथली माती काय आहे ज्याला समजलं ते आमचे वडील बंधू आदरणीय सुभाष दादा यांनी 100 रुपयाचा आशीर्वाद मला अधिकारी दिला. 100 रुपये पैसे हे महत्वाचे नसून त्यांचा आशीर्वाद आहे ज्यांनी मला जन्म दिला. माझे बाबा एकनाथजी कोटागले यांनी सुद्धा या ठिकाणी धम्मदान दिलं. आमचे चिमुकली यांना सुद्धा आणून दिलं. एवढं कळलं तर माझे मित्र, आमचे वर्गमित्र मभाईचे बनसोड, प्राचार्य पंचायत राज नागपूर, जे ग्रामसेवक, जे ग्रामपंचायत मध्ये जे सदस्य असतात त्या सदस्यांची जे ट्रेनिंग असते त्या ट्रेनिंग वर जो प्रमाणपत्र दिला जातो त्यांच्यावर त्यांची सही असते. असे माझे मित्र अभयजी बनसोड यांनी मला 500 रुपये देऊन ठिकाणी मला पुरस्कृत केलं. त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. जास्त वेळ घेणार नाही म्हणून भाऊच्या 4 लाईन आठवल्या. आदरणीय टेंभुर्णे साहेब गिरोडा यांनी सुद्धा या ठिकाणी मला दिलं. म्हणून भाऊच्या 4 लाईन आठवल्या. म्हणून भाऊ म्हणायचे की अन्यायाचा झंझावात कुठेतरी थांबलाच पाहिजे. या अन्यायाचा झंझावात कुठेतरी थांबलाच पाहिजे. स्वतंत्र भारतात तू स्वतंत्र त्या जगलाच पाहिजे. आणि परिवर्तनवादी विचार आम्हाला कळलेच पाहिजे. आणि दिल्लीच्या दिशेने मनोजा आमचे सर्वांचे पाय चालले पाहिजे. म्हणून जे समाजाची गद्दारी, जास्त वेळ घेणार नाही, जे समाजाची गद्दारी करतात शाळा बोलतो काय, वैऱ्याच्या दारी नकाचा यांच्या प्रेरणेने भावेश कोटांगले तयार झाला. असे आमचे ज्येष्ठ प्रबोधनकार स्मृतिशेष मनोज भाऊ कोटांगले यांना सुद्धा या ठिकाणी नंतर अन्यायाचा प्रतिकार करण्या रक्त सडसडल पाहिजे. आणि समाज आणि देशहितासाठी मन हे तळमळलं पाहिजे. बाबासाहेबांना अपेक्षित भीमाच्या घरात शिपाई कसा असला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की झाड तुमच्या घराच्या भिंतीवर देऊन ठेवायची, या देशाची शासन करती जमात बनायची आहे. तो स्वप्न बाबासाहेबांचा पायी कसा असायला पाहिजे हे गाणं आपल्या समोर सादर करतोय. बाबासाहेबांचा शिपाई कसा असला पाहिजे. म्हणून की अन्यायाचा प्रतिकार करण्या रक्त सडसडल पाहिजे. समाज आणि देशहितासाठी मन हे तळमळलं पाहिजे. सत्ता तुझी, अधिकार तुझा, तुला समान मिळाला पाहिजे. आणि कोण तुझा मित्र, कोण तुझा शत्रू, तुला ओळखता आलंच पाहिजे. जास्त वेळ घेणार नाही, संपूर्ण वेळ मला बाकीच्या प्रबोधनकारांना द्यायचं आहे आम्हाला. म्हणून सरळ सरळ गातोय. बाबासाहेबांचा शिपाई कसा असला पाहिजे. भीमाचा खरा शिपाई तर स्वतःला बाबासाहेबांचा लेकरू म्हणणारा आणि समाजात दलाली करून समाजाला विकणाऱ्या माणसासाठी बोलतो काय. भीमाने जे स्वप्न पाहिलं ते दिल्लीच्या अपेक्षित आहे म्हणून बोलतो काय. भीमाचा
शिपाई या बाई चालू भीमाच्या घरा शिपाई भीमाच्या घरा शिपाई भीमाच्या घरा शिपाई नको तुला बाबा तुझी चळवळ पुढे नेण्याशिवाय आता पर्याय नाही बाबा तुझी चळवळ पुढे नेण्याशिवाय आता पर्याय नाही अरे रक्त भीमाचे जर का तुझ्या अंगात ओरिजलं आहे तर त्याला कोणी रोखू शकत नाही अरे बेमान झाले सारे नेते तुझाच माल खाऊन संविधानाला वाचवून ठेवा मनोजा अरे येणारे दिवस तुमच्या निर्धारित
या ठिकाणी धर्मदान दिलं. आमचे लहान बंधू धम्मशील नंदेश्वर याने या ठिकाणी मला 1000 रुपये देऊन पुरस्कृत केलं. त्यांचं मत काय? भीमाने दिला मताधिकार. बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला की विमानात फिरणाऱ्या माणसाला एका मताचा अधिकार, कारने जाणाऱ्या माणसाला एका मताचा अधिकार, अरे सायकलने फिरणाऱ्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार देणं समानता बाबासाहेबांनी ठेवली. म्हणून ज्या माणसाच्या अंगाची वास येते इलेक्शनच्या पिरियड मध्ये, ग्रामपंचायतच्या निवडणुका जरी असल्या तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीला एकेका माणसाची गरज आहे, एकेका माणसाची गरज येते. अरे ज्या माणसाच्या अंगाची वास येते असेही माणसाला आणायला येशीची गाडी जाते. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिला मताचा अधिकार आहे म्हणून. ते बनम्यान बनोट कन्फर्म झालो. म्हणून भीमाने दिला मताधिकार, तू वैराला देऊ नको. आमचे लहान बंधू दिनेशजी कटरे यांनी सुद्धा मला पुरस्कृत केलं. आमचे या उत्सव समितीचे सचिव आदरणीय रामटेके सरांनी सुद्धा मला 100 रुपये देऊन पुरस्कृत केलं. भीमाने दिला मताधिकार, तू वैर्याला देऊ नको म्हणून मनोज भाऊ काय म्हणतात? आमचे मोठे बंधू मनोज भाऊ कोटांगले जे समाजाची गद्दारी करतात अशांसाठी नेहमी म्हणतात की नाम बाबा का लेकर चंद लोग समाज में जाते हैं. मनोज भाऊ म्हणतात हा विषय आला म्हणून की भीमाने दिला मताधिकार, तू वैराला देऊ नको. कारण आमच्या समाजाचे काही गुमराह करणारे नेते समाजाला गुमराह करतात आणि बाबासाहेबांच्या चळवळीला ज्यांनी गतिमान करून ठेवलेली आहे अशांसाठी बाबा मनोज भाऊ म्हणतात की नाम बाबा का चंद लोग समाज में लेके जाते हैं. अरे जिन्हें मोहल्ले के लोग नहीं जानते वो खुद को राष्ट्रीय अध्यक्ष कहलाते हैं. अरे खुद की तो एक सीट नहीं जीत सकते पर बड़े बड़े पदों से युक्ति का ऐलान कहते हैं. अरे ऐसे गद्दार लीडरों से बचकर रहना मनोजा, वो खुद भी बिकते और समाज के भी बेच डालते. अरे तुम्हाला हे जर करायचं असेल तर मनोज भाऊ म्हणतात काय? खुद की लीडरशिप तुम्हें डेवलपमेंट करना होगा. खुद की लीडरशिप तुम्हें डेवलपमेंट करना होगा. अरे समाज में जाने से पहले खुद को अमल में लाना होगा. अरे मंच से भाषण देना तो आसान है मनोजा, इस मंच से भाषण तो देना आसान है मनोजा. अरे पहले खुद को अमल में लाओ, बाद में दूसरों को अपनाना होगा. म्हणून आदरणीय विजयजी भारती कवाल साहेब प्रबोधनकार यांनी सुद्धा या ठिकाणी 100 रुपये दिलं. म्हणून भीमाने दिला मताधिकार, तू वैराला देऊ नको. आज जर भीमाच्या सैनिकांनी जर मत आमच्या आता नगरसेवक मध्ये या समिती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक भाऊ मेश्राम इलेक्शनला उभे होते. या कमिटीचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक भाऊ मेश्राम नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये उभे होते. अपक्ष उभे होते 2 नंबरवर. ओबीसी समाजाने त्यांना वोटिंग केली, पण आमच्या समाजाच्या लोकांनी दुसऱ्याला वोटिंग देऊन दुसऱ्या विरोधी पक्षाला निवडून दिलं. तरी पण अपक्ष असणारा आज दीपक भाऊ मेश्राम 2 नंबरवर. समाजाने त्याला जागा दिलं. म्हणून म्हणतो काय? भीमाने दिला मताधिकार, तू वैराला देऊ नको.
नको आणि मग भीमाची चळवळ पुढे नाही भीमाची चळवळ पुढे नाया समाजाचा आधार समाजाचा आधार या लाईनवर या भारताचे प्रबोधनकार ज्यांचे शेर व शायरी आणि गाणे प्रत्येक प्रबोधनकार गातो असे आमचे वडील बंधू ज्यांनी मला पुरस्कृत केलं 100 रुपये दान देऊन मनोजराजा गोसावी साहेब यवतमाळ शेवटचं लाईन सादर करतो. हे गाणं मी स्वतः लिहिलं. मी बरेच माझे झाडीपट्टीमध्ये गाणे आहेत, बरेच गाणे आहेत, नाटकाचे पार्श्वसंगीत आहे, झाडीपट्टीचे विरहगीत आहेत, प्रेमगीत आहेत, पण बाबासाहेबांचं गाणं दादा मी पहिल्यांदा लिहिलं. झाडीपट्टीमध्ये माझे बरेच गाणे आहेत, पण बाबासाहेबांचं गाणं प्रथम लिहिलं आहे आणि हे गाणं 7व्या महिन्यात लिहिलं. शेवट मनोज भाऊ यांच्या निधनाच्या 8 दिवसांनी आणि भाऊला पाठवलं. त्यांनी मला शाबासकी दिली की आता तू हे झाडीपट्टीचे गाणी लिहिणं बंद कर बाबासाहेबांकडे, आणि त्यांनी थाप दिली की या गीताच्या एक लाईन मध्ये तू जर देवा समाजाचं प्रबोधन करतो तेव्हा तुझ्या लेखणीमध्ये दम येईल, म्हणून शेवटची लाईन सादर करतो. शेवटी पुन्हा त्याने मला घडवलं मनोज भाऊला या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा शेवटची लाईन हे गाणं माझं आहे, माझे शब्द आहेत, म्हणून शेवटी समाजाला माझं आहे सांगणं आहे लढाया ये तुम्हें दानी लढाया ये तुम्हें दानी तुझे तुम्हागार लढाया ये तुम्हें सर्व सैनिकांनी 2 दिवस अहोरात्र प्रयत्न केलं. माहित सांगतो त्या समता सैनिक दलांच्या सर्व सैनिकांसाठी 4 लाईन होती, कारण हे खंड समर्थक बाबासाहेबांचे शिपाई आहेत म्हणून आमच्यावर सध्या हल्ला होऊ शकत नाही. वातावरण साथ नजरेने आपल्याकडे बघतो. जेव्हा आमचा शिपाई चालतो तेव्हा म्हणतो काय भीमाचा मर्द जय भीमाला. कवी के पाटील वर्ध्याहून म्हणतात आमचे काकाजी. भीमाचा मर्द जय भीमाला होतो का हतबल करतोच कशाला आनाकानी जोमाने पाय उचल घटना सुरक्षेसाठी दे लढा मनवाद्यांशी पाटील अरे भीतोच कशाला सोबत आहे समता सैनिक दल म्हणून लढाया ये तुम्हें दानी तुझे तुम्हागार पॅकेट मिळाला की आपला फॉर्म सुद्धा उचलतो. अशा गद्दार लोकांना माझं बोलणं आहे. उमेश भाऊ आमचे मोठे बंधू उमेश दादा बोरकर यांनी 100 रुपये दिलं. जे लोक फॉर्म भरतात इलेक्शन मध्ये भाई बाबा भाई फॉर्म भरतात ते वाटत पाहत राहतात शेवटच्या दिवशी माझा कोणाचा पॅकेट येईल तेव्हाच
मी भार मुचले. हा प्रत्येकाला अनुभव आहे. मैदानी नको घेऊ तू माघार. नको घेऊ तो माघार आली मग दगाबाजी करू नको. दगाबाजी करू नको. भावेश कल पे कभी तालना नहीं. फुले शाहू आंबेडकर के वारिस हो तुम सही. इसका जवाब पत्थर से देना कभी बहक जाना नहीं. भीमाचा खरा शिपाई भीमाचा खरा शिपाई नको भीमाने जे पाहिले स्वप्न. भीमाने जे पाहिले स्वप्न करू मी